आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही जर ऑनलाईन लग्न जुळवून देणाऱ्या साईटवरून आपल्यासाठी वर शोधत असाल तर आत्ताच सावध व्हा। अशा वेबसाईटवरून अनेक महिलांना आपली शिकार बनवून काही ठग त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून गायब होतात। सध्या कर्जत पोलिसांनी अशाच एका ठगाला गजाआड केलाय। या ठगानं कर्जतमधील एका महिलेला लग्नाचे आमिष दिले, त्यानंतर तिच्याकडून तब्बल 7,90,000 रुपये उकळले। मात्र हे पैसे परत देण्यात तो टाळाटाळ करत होता। अखेर पीडित महिलेने कर्जत पोलीस ठाण्यात या ठगाविरोधात तक्रार दाखल केली। यानंतर अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या ठगाच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कीर्तिकुमार गायकवाड, पोलीस हवालदार समीर भोईर आणि स्वप्नील एरुणकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। प्रतीक संजय देवरे वय 39 हा मूळचा धुळ्यातील रहिवासी असलेला पण सध्या नाशिकमध्ये राहत असलेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपी प्रतीक संजय देवरे यांनी कर्जत येथील एका 37 वर्षीय महिलेची एका मॅट्रिमोनी म्हणजेच लग्न जुळवून देणाऱ्या साईटवरून ओळख करून विश्वास संपादन केला। त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत अमरावती येथे बियर शॉप घेण्यासाठी पैशाची गरज असल्याचे भासवले। त्या बहाण्याने त्याने संबंधित महिलेच्या बँक खात्यातून फोन पे आणि गुगल पे द्वारे एकूण 7 लाख रुपये स्वतःच्या ॲक्सिस बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले, तसेच रोख स्वरूपात 90,000 रुपये उकळले। यानंतर महिलेने वेळोवेळी पैसे परत मागून सुद्धा आरोपी ते परत देण्यास टाळाटाळ करत होता। अनेक वेळा पैसे मागून सुद्धा परत मिळत नसल्याने झालेल्या फसवणुकीबद्दल सदर महिलेने 6 फेब्रुवारी रोजी कर्जत पोलीस ठाण्यात प्रतीक देवरे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला, मात्र तो सतत आपले लोकेशन बदलत असल्यामुळे पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळणे कठीण झाले होते। अखेर काल हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडलाय। पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे। त्याला आता न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। आरोपीने महाराष्ट्रात सुद्धा इतर ठिकाणी महिलांना अशाच पद्धतीने ऑनलाईन मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून फसवले। महिलांशी जवळीक साधून त्यांचा विश्वास संपादन करणे आणि आर्थिक फसवणूक करणे हा त्याचा मूळ व्यवसाय असल्याचे समोर आले। पोलिसांकडून आरोपीच्या इतर गुन्ह्यांची आता चौकशी केली जात असून महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कीर्तिकुमार गायकवाड, पोलीस हवालदार समीर भोईर आणि स्वप्नील एरुणकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। तसेच पोलिसांकडून महिलांना अशा ऑनलाईन साईटवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोणत्याही अनोळखी व्यक्तीस आर्थिक मदत करण्यापूर्वी त्याची योग्य ती पडताळणी करण्याचा सल्ला पोलिसांकडून देण्यात आलाय।